विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे, बेस्ट करिअर ऑप्शन्स आफ्टर 12th सायन्स, म्हणजे 12वीची एक्झाम दिल्यानंतर. ओके, असं काही नाही की सायन्सबद्दलच डिस्कस करूया. काही विद्यार्थी आर्ट कॉमर्स पण करतात, त्यांच्यासाठी आपण थोडंफार डिस्कशन करूया. ओके, बघा एक आणि जे काय आपण कोर्सेस, आता मी जे काय 8-10 इथं कोर्सेस लिहिलेले आहे, हे कोर्सेस सोडून म्हणजे आपल्या या जगात खूप काही करिअर ऑप्शन्स आहे, खूप काही. ओके, म्हणजे सध्याचा जो काही ट्रेंड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला जर पकडून चाललं तर खूप काही ट्रेंड्स आहे. तुम्ही घरबसल्याही पैसे कमवू शकता, याच्यात काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, परंतु इन जनरल ओके, म्हणजे आपले फ्रेंड सर्कल म्हणा, रिलेटिव्हचा एक सर्कल झाला, तर एक या जर पीपलचा जर आपण विचार केला, मग आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आपल्या रिलेटिव्समध्ये, आपल्या जे काही कझिन्स वगैरे राहतात, मग ते जनरली ओके, इन जनरल असे तर भरपूर काही कोर्सेस आहे. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण म्हणजे असे काय म्हणू शकतो, जे कोर्सेस आपण कधी ऐकले नाहीत. ओके, म्हणजे आपल्याला आपण विश्वासही नाही बसू शकत की आपण घर बसूनही पैसे कमवू शकतो. खूप काही आहे. ओके, खूप काही आहे, परंतु इन जनरल थोडंफार जर मला सांगायचं जर झाल्यास तुम्हाला, तर हे कोर्सेस आहे इन जनरल. म्हणजे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपण आजूबाजूला बघतो, हा माझा एखादा मित्र आहे किंवा आपल्या मित्राचा कोणता रिलेटिव्ह आहे. ओके, किंवा आपल्या बाबाचा मित्राचा मुलगा आहे. ओके, तो बँकेत नोकरी करतो, तो असिस्टंट प्रोफेसर आहे, तो प्राध्यापक आहे. ओके, तो इंजिनियर आहे, तो डॉक्टर आहे. असं इन जनरल मला डिस्कस करायचं आहे. मग एक मला जे काही हटके कोर्सेस आहे ते पण कोर्सेस आपण डिस्कस करूया, जिथं जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. ओके, आता हे जे काही कोर्सेस निवडले, आणि एक काय असतं ना, शेवटी आपण जे काही डिग्री करतो, जो काही एखादा प्रोग्राम करतो, जो काही कोर्स करतो, शेवटी आपल्याला काय त्यातनं इन्कम पाहिजे असतं. ओके, एक जॉब पाहिजे असतो. मग हे जे काय आपलं सगळं डिस्कशन चाललेलं आहे, जॉबसाठी चाललेलं आहे. ओके, मग आता याच्यात भरपूर काही असतं की गव्हर्मेंट जॉब्स राहतात, प्रायव्हेट जॉब्स राहतात. ओके, खूप काही प्रकार आहे. म्हणजे हे सगळं सांगण्यासाठी मला म्हणजे काय म्हणू शकतो, व्हिडिओ म्हणजे नंबर ऑफ व्हिडिओची संख्या पण कमी पडते. म्हणजे रेग्युलरही मी ह्या जॉब्सच्या याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो, परंतु काय असतं ना, आपला जो काही कंटेंट आहे, आपण जनरली महाराष्ट्र CET याला फोकस करून आपण कंटेंट डिस्कस करत असतो, आणि त्याला बाजूला ठेवून कधी कधी जॉब रिलेटेड पण कंटेंट डिस्कस करणं अतिशय महत्त्वाचं असतं तुमच्यासाठी. काय ना की शेवटी तुम्हाला एक जॉब खूप महत्त्वाचं असतं. ओके, कोणालाही आपल्याला लाईफमध्ये सेटलमेंटसाठी आणि जॉब महत्त्वाचं असतं, आणि लवकरात लवकर जर आपल्याला कमी वयात जर जॉब लागला तर तो तुम्हाला खूप फायदेशीर राहतो. क्लिअर? ठीक आहे, स्टेप बाय स्टेप बघूया. बघा, आपण जर पहिला आपण जो काही करिअर ऑप्शन ठेवलेला आहे, ओके, इंजिनिअरिंग. ओके, हा खरंच खूप बेस्ट आहे. ओके, पहिला ठेवण्याचं माझा उद्देश खरंच खूप बेस्ट आहे. म्हणजे काय म्हणू शकतो, कमी वयात जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर इंजिनिअरिंगसाठी डिग्री कुठेच नाही आहे. कुठेच नाही म्हणण्यापेक्षा बेस्ट करिअर ऑप्शन्स आहे इंजिनिअरिंग, बेस्ट. ठीक आहे, आता मग इंजिनिअरिंगला जाण्यासाठी ओके, तुम्हाला माहीतच आहे की जो काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहतो, तुम्ही 12वी सायन्स राहायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही समजा महाराष्ट्रात जर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ट्राय करायचं असेल तर तुम्हाला जनरली माहिती आहे की आपण MST CET, ओके, जनरली आपण याबद्दल भरपूर वेळा बोलत राहतो, MST CET एंट्रन्स टेस्ट घेतो. ठीक आहे, त्या एंट्रन्स टेस्टमार्फत कॅप राऊंड राहतात, कॅप राऊंडच्या मार्फत तुम्हाला विविध कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही. हे तर लक्षात. ओके, त्यानंतर समजा तुम्हाला ऑल इंडिया लेवलवर जायचं असेल तर JEEची एक्झाम राहते. ओके, JEE मेन राहते, JEE ॲडव्हान्स राहते. टॉप कॉलेजेस, इंजिनिअरिंगचे टॉप कॉलेजेस पूर्ण आपल्या जर इंडियामध्ये जर तुम्हाला कुठेही जर जायचं असेल तर JEE मेन, आफ्टर दॅट JEE ॲडव्हान्स. ओके, त्यानंतर म्हणजे काय म्हणू शकतो मी, ओके, NIT कॉलेजेस राहतात. ओके, एक IIT कॉलेजेस राहतात, IIT कॉलेजेस. ओके, म्हणजे जनरली आता IITच्या खूप साऱ्या जनरेशन्स आलेल्या आहे. म्हणजे IIT फर्स्ट जनरेशन, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा IIT आलं होतं तेव्हा फर्स्ट, सेकंड, आता भरपूर सारे 3rd 4th जनरेशन आलेलं आहे. म्हणजे मॅक्सिमम ठिकाणी आज IIT कॉलेज तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर त्याच्याखाली येते NIT कॉलेजेस. ओके, मग त्यानंतर येते जसं जनरली आपण जर महाराष्ट्रात विचार केला तर COEP आणि VGT आहे. म्हणजे हे जे काही 2 कॉलेज आहे, बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र, आणि म्हणजे ज्यांची लेवल IIT NIT कॉलेजसारखी आहे. म्हणजे याच्यासाठी म्हणू शकतो आपण, कारण की इथल्या जर प्लेसमेंट सेलचा जर तुम्ही स्टडी केला तर या प्लेसमेंट सेटला 60+ ओके
म्हणजे 60पेक्षाही जास्त लाखाचे पॅकेजेस तुम्हाला CUEP आणि VJTI कॉलेजच्या प्लेसमेंट सेलला जर गेलं तर तुम्हाला तिथं मिळते. ओके, आता बघा इंजिनिअरिंग बेस्ट का बरं आहे. बघा 12वी नंतर 4 इयरचा डिग्री प्रोग्राम आहे. ओके, बघा मी काय म्हणू शकतो, सर्वात जास्त जे काही डिस्कशन फोकस करणार आहे मी ते इंजिनिअरिंगवरच करणार आहे. ओके, याच्यावरही करणार आहे, परंतु मला हे खूप बेस्ट वाटतं कारण की काय आहे ना, म्हणजे खूप कमी वयात जॉब मिळतो. ठीक आहे, 4 इयर डिग्री प्रोग्राम आहे. तुम्ही 12वीत 18 वर्षाचे राहता. 4 इयर डिग्री प्रोग्राम म्हणजे आपण याच्यात जर 4 ॲड केलं तर तुम्ही 22 वर्षाचे होता समजा इंजिनिअरिंग केल्या. समजा तुमचा परफॉर्मन्स सगळा व्यवस्थित राहिला, 3rd इयरलाच तुम्हाला कंपनी प्लेस करतात. ओके, इंटर्नशिपसाठी तुम्हाला कंपन्या तिथे येतात. मग 4थ्या ओके म्हणजे 22व्या वर्षी तुमच्या हातात राहतं जॉब. ओके, आणि समजा तुम्ही MST CET म्हणा किंवा JEE किंवा ज्या काही एंट्रन्स टेस्ट आहे. ओके, आता या एंट्रन्स टेस्टबद्दल मी डिटेल जाणार नाही. ओके, आपल्याला कारण की फोकस करायचं आहे जॉबचं. ज्या काही एंट्रन्स टेस्ट राहतात त्या जर एंट्रन्स टेस्टमध्ये जर तुम्ही टॉप केला आणि चांगल्या कॉलेजमध्ये, एक काय असतं ना की आता समजा ठीक आहे एखाद्याचा VJTI किंवा CUP कॉलेजला नंबर लागला, आपण असं गृहीत करूया. या कॉलेजमध्ये मग काय असतं ना की कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि फर्स्ट इयर झाला, सेकंड इयर झालं, फायनल इयर झालं, 3rd इयर, हे जे काही इयर राहतात त्या इयरमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं राहतं. ओके, काय होतं ना की सुरुवातीला तुम्हाला जोश राहतो, फर्स्ट इयरमध्ये चांगले मार्क राहतात, मग सेकंड इयरमध्ये थोडेफार कमी. काय होतं ना की एक ठीक आहे तुम्ही एक समजा एखादा माझ्यासारखा सामान्य मुलगा आहे, तो तालुका लेवलवरून तिथं झाला, आपले भटकण्याचे चान्सेस जास्त राहतात. ओके, मग तुम्हाला मेसवर जावं लागतं, हॉस्टेलवर राहावं लागतं, रूम करून राहावं लागतं. तर या सगळ्या भानगडीत ओके मग कुठे काही तुमचं होण्याचे चान्सेस राहतात. तर यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची राहतं. ठीक आहे, म्हणजे ज्या मुलामध्ये कन्सिस्टन्सी राहिली, हे बघा मी असं नाही म्हणत आहे सगळं एन्जॉयमेंट, पण या गोष्टी करत असताना तुम्हाला सगळं तुमचा एन्जॉयमेंट पण करायचा असतो. आयुष्य एकदाच येते. ओके, कॉलेज पण एकदाच येतो. मग त्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल तुमचे मित्र परिवार वाढत जातो, सगळ्या गोष्टी करावं लागतो. परंतु एक लक्षात ठेवायचं, आपण त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली, आपल्याला काय असतं ना ती गोष्ट सोडायची नाही. ओके, आणि इंजिनिअरिंगमध्ये कसं असते ना की तुम्हाला स्किलला खूप महत्त्व असते की तुम्ही काय C लँग्वेज शिकले, जावा शिकले, C++ शिकले, पायथन लँग्वेज शिकले, याला खूप महत्त्वाचं असतं. या लँग्वेजवर टेक्निकली स्किलवर डिमांड आणणं खूप महत्त्वाचं राहतं. म्हणजे असं नाही म्हणत आहे की मला म्हणजे कन्सिस्टन्सी कशात ठेवायची आहे, ते म्हणजे जे काही स्किल्स आहे किंवा जे काही लँग्वेजेस आहे, म्हणजे जे काही इंजिनिअरिंग म्हणजे जे काही तुम्ही सॉफ्टवेअर फील्डमध्ये चालले, तर सॉफ्टवेअर फील्डमध्ये काय लागतं हे नवीन शिकणं हे खूप महत्त्वाचं असते. म्हणजे तुम्हाला असं नाही म्हणायचं आहे मला की खूपच तुम्हाला 90% पाहिजे, 80% खूप लागत नाही. इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 70च्या वर जर पर्सेंटेज राहिले इंजिनिअरिंगमध्ये, थ्रूआउट इंजिनिअरिंग काही हरकत नाही, तुम्हाला 90% घ्यायचेच नाही आहे. ओके, तुम्हाला जो काही पेपर्स जे काही सिलेबस राहतो तो म्हणजे इन अँड ॲव्हरेज राहायचं आहे तिथं. तुम्हाला 70-75 जे काही 65% राहिलं तरी चालते. पण काय असतं ना आता म्हणजे आता जसं काही माझे काही मित्र आहे, त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये असताना समजा ॲप्लिकेशन डेव्हलप केले, ते प्ले स्टोअरवर टाकले, मग त्यांना 1 लाख 2 लाख सबस्क्रायबर पण मिळाले. मग जेव्हा एखादा इंटरव्ह्यू असतो, समजा तुम्ही फायनल इयरला आहे, जॉब प्लेसमेंट सेलला समजा तुमच्या कॉलेजच्या प्लेसमेंट सेलनी समजा काही कंपन्या आल्या, तुम्ही कंपन्यांसोबत जेव्हा मग HR सोबत समजा तुमच्या मीटिंग्स राहतात, तर जे इंटरव्ह्यू घेणार लोक राहतात तर त्यांना तुमचा प्रोजेक्ट दाखवता आला पाहिजे की बा माझा प्रोजेक्ट आहे, माझा प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे आणि त्याचे 1 लाख सबस्क्रायबर आहे. मग हे बघून तो थोडाफार विचार करतो तुमच्याबद्दल. म्हणजे काय म्हणू शकतो ना, मला प्रॅक्टिकल नॉलेज गेन करा. जस्ट तुम्ही इंजिनिअरिंगला गेले आणि युनिव्हर्सिटीमधनं टॉप येत आहे, ओके ठीक आहे, तुमचा जर बेसिक नॉलेज जर चांगला राहिला तुम्ही इंजिनिअरिंग तिथं टॉप येऊ शकता. परंतु फक्त तुम्हाला काय म्हणू शकतो, मला म्हणजे काय प्रॅक्टिकल नॉलेज गेन करा, थेरॉटिकल नाही. त्याला लक्षात, ठीक आहे थेरीत मार्क कमी जास्त राहिला काही फरक पडत, प्रॅक्टिकल नॉलेज ठीक आहे. तुम्हाला समजा 90% आहे, पण एखाद्याचा समजा तुमच्या समजा मित्राचं समजा जर प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे, याच्यात खूप प्रभाव पडतो. ज्या व्यक्तीचं ज्या मुलाचं प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे आणि ज्या मुलाला समजा 95% राहिलं, या दोघांमध्ये कंपनी ॲप्लिकेशनवाल्याला सिलेक्ट करतं नाही, म्हणजे 95%ला सिलेक्ट नाही करत. त्याचा तो थेरॉटिकल नॉलेज झालं. प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे इंजिनिअरिंगसाठी, येतं लक्षात. ओके, आणि 22व्या वर्षी जर एखाद्या व्यक्तीला जॉब मिळत असेल आणि 25 लाखच पकडा ना, 50-60 लाख सोडून
25 लाख पर ॲनम जरी राहिलं, अरे 2 लाख महिना खूप झाला. इनिशियलीच तुला जर 25 लाख जर मिळत असाल ॲन्युअली, खूप झालं. आपण 40-50ची गोष्टच नाही करता, जस्ट 25. ओके, आणि मिळू शकतं, खूप काही मोठी अडचण नाही. आणि मी तुम्हाला सजेस्ट करतो, म्हणजे इंजिनिअरिंग द बेस्ट आहे, बिलकुल याच्यात काही म्हणजे डाऊटच नाही आहे. कमी वयात ओके, बेस्ट जॉब आहे, प्रायव्हेट जॉब आहे, परंतु बेस्ट जॉब आहे, याच्यात म्हणजे काही डाऊटच नाही. मग आता याच्यात भरपूर फील्ड राहतात, कम्प्युटर सायन्स आणि IT. ओके, दीज आर द बेस्ट काय म्हणू शकतो स्ट्रीम. ओके, त्याच्यानंतर भरपूर काही आहे, परंतु इंजिनिअरिंग तुम्ही करा यार. ओके, खरंच म्हणजे बेस्ट जॉब आहे. चला ओके, आपण बघा डिटेल बघितलं इंजिनिअरिंगची. त्यानंतर बघा मेडिकलसाठी टेस्ट राहतात, जसं MHTCTमध्ये PCB ग्रुप राहतो. त्यानंतर तुम्ही नीट एक्झाम देऊ शकता, MBBS करू शकता. क्लिअर. ओके, बघा आता MBBS करणं खूप काही म्हणजे काय म्हणू शकतो, म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू समजा इंजिनिअरिंगसोबत जर आपण कम्पेअर केलं तर डिफिकल्ट आहे. 5 वर्षाचा कोर्स राहतो, इंटर्नशिप करावा लागतो. ओके, आणि काय आहे ना, एक बघा तुम्ही जनरली डॉक्टरकडे जाता, आता ऑब्झर्व करा, एक दोन तुमचे डॉक्टर्स ऑब्झर्व करा. एखादा डॉक्टर बोलण्यात खूप हुशार राहतो. काय असतं ना की म्हणजे याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, जसं इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही जॉब करत असताना तुमच्या कम्प्युटर लॅपटॉप घेऊन बसता, तुम्ही डेव्हलप करता, काही सॉफ्टवेअर डेव्हलप करता, जे काही डेव्हलप करता. पण मेडिकल फील्डमध्ये काय असतं ना की जो काही डॉक्टर असतो त्याचा पब्लिकसोबत कॉन्टॅक्ट होतो. तर इथं नाही का तुमचं बोलण्याला खूप महत्त्व असतं. तसं इंजिनिअरिंगमध्ये तुमच्या बोलण्याला तेवढं काही राहत नाही. तुम्ही जे काही डेव्हलप करताय ते तुम्ही प्रोसिडिंग करत जाता, ती गोष्ट पुढे जाते. परंतु बोलण्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही डॉक्टर झाला, तुमचं जर बोलणं व्यवस्थित झालं, कमी बोलणं राहिलं, हा बोलतच नाही म्हणते व्यवस्थित. एखादा डॉक्टर अरे हा बिलकुल म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स, त्याचा बोलण्याचा कॉन्फिडन्स, त्याचं हसणं, त्याचा स्मित ओके, एखादा मरगळला राहतो. एखादा डॉक्टर बघा एकदम असा वेगळाच राहत होतो. ओके, मग त्याचं खूप महत्त्व राहतं मेडिकलमध्ये. ओके, मेडिकलमध्ये असं काही नाही, जसं तुम्ही B.Pharm करू शकता. ओके, मी तर लिहिलेलं आहे बॅचलर ऑफ फार्मसी. मेडिकलमध्ये समजा तुम्ही बॅचलर ऑफ फार्मसी किंवा B.Pharm करतात, D.Pharm करतात. काही लोक B.Pharm करून मेडिकल टाकतात. ओके, एखाद्याचा धंदापाणी सेट राहतो, त्याच्याकडे मेडिकल असतो. ओके, मग तो B.Pharm करणार सरळ, तो कशाला इतक्या भानगडीत पण नाही, त्याच्याकडे मेडिकल आहे, तो B.Pharm करणार मस्त. ओके, त्याचा धंदापाणी ऑलरेडी सेट आहे, असंही करू शकतो. ओके, म्हणजे नाही MBBS तर BHMS आहे, BMS आहे, हे पण कोर्सेस राहतात. ओके, मला असं म्हणायचं आहे की म्हणजे बा तू BHMSही राहिला ओके होमिओपॅथीमध्ये, समजा तुझं बोलणं चांगलं राहिलं, सगळ्या गोष्टी तुझा पब्लिकसोबत जर कॉन्टॅक्ट राहिला, तर तिथेही तू समजा तुझं जॉब म्हणून एक इन्कम करू शकतो. ओके, ती एक गोष्ट झाली. ओके, आणि याच्यात इन्स्ट्रुमेंटेशनही राहतात. आता बरेच काय होते मेडिकल फील्डमध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये, मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये म्हणजे करोडो रुपयाच्या मशीन्स राहतात. ओके, MRI काढण्यासाठी, CT स्कॅन करण्यासाठी या मशीन्स खूप महाग राहतात. तर या मशीन्स ऑपरेट करण्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशनचा कोर्स राहतो. ओके, तोही कोर्स राहतो. ओके, म्हणजे मेडिकलमध्ये तुम्ही तोही कोर्स करू शकता. ओके, आणि मेडिकल काय आहे ना, काय म्हणू शकतो, एक रिस्पॉन्सिबल आहे, सगळंच रिस्पॉन्सिबल राहतं, परंतु एक काय म्हणू शकतो टफ आहे. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये इझिली समजा थोडंफार नॉलेज म्हणजे असं कठीण म्हणजे दोन्ही पण आहे, असं मला म्हणायचं नाही का बाबा इंजिनिअरिंग सोपं आहे मेडिकल. परंतु याच्यात मी जसं सांगितलं पब्लिक कॉन्टॅक्ट. ओके, त्यानंतर मग समजा तुमचा पब्लिक कॉन्टॅक्ट चांगला नाही राहिला, तर म्हणजे तुम्ही चांगले डॉक्टर नाही झाले, असाही प्रॉब्लेम येऊ शकतो ना. ओके, म्हणजे काय म्हणू शकतो, ज्याचा एक जुनून आहे, ज्याचा एक पॅशन आहे. बघा तुम्ही मेडिकल साठी जे काही लोक ओळखतात, तो एक जुनून, त्याचा पॅशन एक वेगळाच राहतो. इंजिनिअरिंगसाठी इन जनरल ठीक आहे, आपला मित्र करता आपण चालला जातो, पण एखादा आपला मित्र मेडिकल करताय आपण चालला तर असं सहसा होत नाही, एक पॅशन वेगळा राहतो. ओके, आणि बघा एक इंजिनिअरिंगसोबत सांगायचं माझा एक सुटून गेला. बघा एक मी तर BSc इन कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा BSc इन कम्प्युटर सायन्स लिहिलं. काय होतं ना बरेचदा थोडं मला थोडं इंजिनिअरिंगसाठी वापस येऊ द्या, की समजा तुम्ही CETची एक्झाम दिली, ह्या सगळ्या एक्झाम दिला, समजा तुमचा एखादा चांगला कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, मग काय करायचं. ठीक आहे, समजा तुम्हाला 12वीला समजा 80% वर किंवा 75% वर जर वर्क मार्क राहिले, जसं पुण्याचं FC कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेज. ठीक आहे, या कॉलेजला BSc इन कम्प्युटर सायन्स करायचं. इथे पण मॅक्सिमम चांगल्या कंपनीज येण्याचे चान्सेस राहतात. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आपण इंजिनिअरिंग करत राहतो, परंतु समजा तुम्ही BSc इन कम्प्युटर सायन्स केलं FC सारख्या कॉलेजला. ओके, पुण्याला जे काही कॉलेज लोकेटेड आहे FC,
तर या कॉलेजला समजा तुम्ही BSc इन कम्प्युटर सायन्स केलं, त्याच्यानंतर डाटा सायन्सचे वगैरे कोर्सेस केले, तर इथूनही तुम्हाला चांगल्या कंपन्यांची अपॉर्च्युनिटीज राहते. बरेचसे लोक करत नाही. ओके, परंतु हे एक माहिती ठेवा. ओके, ते BSc इन कम्प्युटर सायन्स. ठीक आहे. बघा, त्यानंतर इन जनरल BSc, BA आणि BCom. ओके, जिथं जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप कमी आहे. ओके, समजा तुम्ही जनरली BSc जर केलं, म्हणजे असे काही खूप हाय पॅकेजवालं काही असं जॉब काही तुम्हाला मिळत नाही. ओके, ठीक आहे. तुम्ही BSc म्हणजे BSc मध्ये खूप प्रकार आहे. मग आता त्याच्यात हे काय ना, कोर सब्जेक्ट आहे. BSc MSc सायन्सच्या रिलेटेड कोर सब्जेक्ट आहे. ठीक आहे. इथं मेहनत खूप लागतं, आउटपुट कमी आहे. ओके, BA नंतर BCom झालं, मेहनत खूप आहे, आउटपुट खूप कमी आहे. मेहनत खूप आहे म्हणजे डिग्री, म्हणजे जसं तुम्ही इंजिनिअरिंगचा अभ्यास करून म्हणजे पेपर काढणार तसंच इथं आहे, परंतु जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी आहे. ओके, जसं आता BSc केल्यानंतर तुम्ही समजा केमिस्ट्री राहिलं, MSc केमिस्ट्री करून तुम्ही ड्रग रिलेटेड ज्या काही कंपनीज आहे तिथं तुम्ही करू शकता. जर BSc करून MSc करून तुम्ही नेटसेकची एक्झाम देऊन असिस्टंट प्रोफेसर, परंतु खूप लॉंग प्रोसिजर आहे. याच्या लक्षात BScवर तुम्हाला म्हणजे असं इन जनरल मी ते एखादा जॉब पण प्रायव्हेट जॉब 20-25 हजार 30 हजार बस, दॅट्स इट. ओके, परंतु इंजिनिअरिंग करून जी काही मजा येते ती मजा इथे येऊ नाही शकणार. ओके, इन जनरल करतात काही भरपूर लोक काय करतात ना, या डिग्री घेता घेता सोबत कॉम्पिटिटिव्हची प्रिपरेशन करतात. समजा BSc त्याचं मॅथमॅटिक्स आहे, तो बँकिंग प्रिपेअर करणार. ओके, जसं BCom करत आहे, ओके, तो पण बँकिंग सेक्टरकडे जाऊ शकतो. ओके, मला हेच म्हणायचं आहे की म्हणजे अपॉर्च्युनिटीज कमी आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी आहे. आणि इथे काय होतं ना की वेळ खूप जातो. वेळ खूप जातो. जसं जनरली इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर कंपन्या येतातच. BSc मध्ये तसं होत नाही. ओके, म्हणजे BSc समजा तुम्ही फर्ग्युसनसारख्या ठिकाणी BSc कम्प्युटर करत आहे, ती वेगळी गोष्ट झाली. ठीक आहे. इन जनरल जॉब ऑपॉर्च्युनिटीज इथे कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा BCA हा पण एक काय म्हणू शकतो जॉब ऑपॉर्च्युनिटीवाला कोर्स आहे. बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. ओके, मॅक्सिमम लोक आजकाल म्हणजे जो विद्यार्थी समजा इंजिनिअरिंगकडे जात नाही, BSc कम्प्युटर सायन्स करत नाही, तो आजकाल बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, त्यानंतर तो MCA करतो. ओके, म्हणजे BCA आणि MCAमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे. ओके, परंतु फरक काय होतं ना, जसं की आता इंजिनिअरिंगसोबत जर आपण BCA आणि MCA जर कम्पेअर केला तर इंजिनिअरिंग एक मोठी डिग्री आहे. इथे पॅकेजेस चांगले मिळतात. ओके, BCA MCAला तुम्हाला पॅकेजेस मिळणार, परंतु जसे इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला पॅकेजेस जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे. ओके, म्हणजे ॲज कम्पेअर टू BSc BA BCom सोबत जर BCA जर आपण कम्पेअर केला तर इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे, परंतु जे काही हाय रेंजचे पॅकेजेस राहतात ते कमी आहे. तसं तिथं इनिशियली तुम्हाला BCA केल्यानंतर समजा 4 लाख 5 लाख अशा प्रकारचे पॅकेज मिळू शकतात. ओके, BCA नंतर तुम्हाला MCA करावं लागणार. ओके, असं. ओके, हेच मला म्हणायचं आहे. ओके, त्यानंतर बघा BBA नंतर मॅक्सिमम लोक MBA करतात, म्हणजे सेल्स रिलेटेड. ओके, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, म्हणजे एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचा तो प्रोडक्ट सेल करायचा आहे. ओके, तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज या क्षेत्रात खूप साऱ्या आहे. आणि या क्षेत्रात काय ना, इतकं तुम्हाला बोलणं महत्त्वाचं राहतं. तुमच्या स्माईल ठेवा लागतो, नेहमी स्माईल. पब्लिक कॉन्टॅक्ट जास्त राहतो. ओके, म्हणजे जसं जनरली मेडिकलमध्ये समजा तुम्ही MRशिप पण करू शकतात. म्हणजे तुम्ही एखाद्या समजा डॉक्टरकडे जर गेला असणार तर तिथं भरपूर लोक बॅग्स घेऊन बसलेले राहतात. ओके, म्हणजे तो सिप्ला नावाची आता समजा एक कंपनी आहे ड्रगची, मग तो सिप्लाचे प्रोडक्ट त्या डॉक्टरला रेफर करतो की या कंपनीचे हे प्रोडक्ट आहे. बोलणं खूप चांगलं पाहिजे. एखाद्या व्यक्ती समजा एखादा एकदम हुशार डॉक्टर आहे, त्या डॉक्टरसोबत बोलायचं झालं तर तुम्हाला एक तो कॉन्फिडन्स पाहिजे बोलण्याचा. तर BBA MBA इथे एक पब्लिक कॉन्टॅक्ट राहतो. एखाद्या कंपनीचा तुम्हाला प्रोडक्ट सेल करावा लागतो, तर इथं काय म्हणू शकतो एक पब्लिक कॉन्टॅक्ट जिथं जिथं येतो तिथं तुमचं बोलणं खूप महत्त्वाचं राहतं. एकदम तोंडात साखर ठेवून बोलावं लागतं, सरळ सरळ सांगायचं झाल्यास. ओके, चला काही हरकत नाही. ओके, त्यानंतर बघा हॉटेल मॅनेजमेंट. ओके, हाही एक महत्त्वाचा कोर्स आहे. काय आहे ना की हॉटेल्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मग त्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये त्या रेस्टॉरंट म्हणा किंवा रिसॉर्ट म्हणा, खाण्याच्या रिलेटेड काय मॅनेज करायचं याची सगळी ती थेअरी राहते. तर हाही एक म्हणजे कोर्स काय म्हणू शकतो जॉब ऑपॉर्च्युनिटीज राहतात. ओके, मोठे मोठे 5 स्टार 7 स्टार राहतात तिथं हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केलेले मोठे मोठे व्यक्ती, म्हणजे चांगला पॅकेज. ओके, याच्या रिलेटेड बोललो आपण. बॅचलर ऑफ फार्मसी याच्या रिलेटेड बोललो आपण. ओके, आणि BSc ॲग्रिकल्चर.
ओके, 4 वर्षाचा हा डिग्री प्रोग्राम आहे, 4 इयर. ओके, आता हा कोर्स याच्यासाठी घेतला की जसं गव्हर्मेंट सेक्टरमध्ये BSc ॲग्रिकल्चरसाठी पोस्टिंग पडतात. ओके, जसं की समजा SBI बँक आहे, SBI बँकमध्ये समजा एका कृषी अधिकाऱ्याची पोस्ट राहते. जसं SBI बँकेत पोस्टिंग राहतं, क्लर्क राहतं, PO राहतं, मॅनेजर राहतं आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल ऑफिसरची एक पोस्ट राहते. तर स्पेशल या ॲग्रिकल्चर स्टुडंटसाठी त्या गव्हर्मेंटच्या एक्झाम्स राहतात. मग गव्हर्मेंटच्या एक्झाम जर तो पास झाला तर त्याच्यात 2 पेपर राहतात, एक प्रिलिमिनरी राहते, एक मेन्स राहते. प्रिलिमिनरी जसं बँकिंगच्या सगळ्या याच्यासाठी कॉमन राहतं, परंतु त्यांची जे मेन्स राहतं ती टोटल BSc ॲग्रिकल्चरमध्ये तो जो काही 4 वर्षाचा प्रोग्राम शिकला त्याच्यावर डिपेंड राहतं. मग ते जर त्यानं व्यवस्थित जर केलं तर त्याला गव्हर्मेंट जॉब मिळते आणि त्याचं एक वेगळी कॅबिन राहते. म्हणजे कोणत्याही समजा बँकिंग सेक्टरमध्ये जर गेला तो तर त्याची एक वेगळी कॅबिन राहतं आणि बँकिंगमध्ये पण म्हणा त्याच्या पोस्टिंग राहते किंवा इन जनरल कृषी अधिकारीच्या भरपूर साऱ्या गव्हर्नमेंटमध्ये पोस्टिंग राहतं. ती खूप व्यवस्थित ब्रांच आहे. परंतु काय आहे ना, ते जर सोडलं म्हणजे हे आता जे मी त्याच्या जॉब रिलेटेड गोष्टीच प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप कमी आहे. मग याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय करावं लागतं, याच्याकडे सर्टिफिकेट राहतं BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर तो मग कृषी केंद्र वगैरे टाकू शकतो. मग आता मग तो एक बिझनेस झाला. कृषी केंद्रामध्ये काय झाला, तो बिझनेस. मग आता इट डिपेंड्स ऑन हिम. ओके, म्हणजे त्याच्या जर घरी पूर्ण त्याचा धंदापाणी जर सेट राहिला त्याच्या रिलेटेड तर ठीक आहे. ओके, मग काय म्हणू शकतो, इथं हुशार विद्यार्थी लागतो. म्हणजे गव्हर्मेंटची एक्झाम जर त्याला करायची म्हणजे मजाक नाही आहे ती, ठीक आहे, परंतु चांगला कोर्स आहे. ओके, चल त्यानंतर बघा चार्टर्ड अकाउंट. हा खूप म्हणजे खतरनाक, म्हणजे खूप काय म्हणू शकतो, बुद्धीची गरज असतो CAची एक्झाम क्रॅक करण्यासाठी. 8-8, 9-9 वर्षे काही लोक ट्रॅक करतात पण CAची एक्झाम क्रॅक होत नाही. परंतु एकदा जर का CAची एक्झाम क्रॅक झाली तर म्हणजे काय म्हणू शकतो, इंजिनिअरिंगपेक्षाही त्याला पैसा जास्त मिळण्याची चान्सेस राहतात. काय असतं CA म्हणजे काय काम करावं लागतं. पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एखादा कोर्स निवडताना, एखादा प्रोग्राम निवडताना मग तो कोर्स केल्यानंतर जी काही तुम्हाला जॉब लागत आहे, जॉबमध्ये ॲक्च्युली काय करावं लागतं हे जाणून घ्या पहिले, हे समजून घ्यायचं. हे खूप महत्त्वाचं राहतं. याचं लक्षात तर CAला काय करावं लागतं, ठीक आहे, CAची एक्झाम पास झालं, CAला काय करावं लागतं याच्या लक्षात. समजा एखादी कंपनी आहे. ओके, मग या कंपनीनं कोणत्या गोष्टीवर कसा खर्च केला, कसा एक्सपेंडिचर केला. ओके, मग हे कोण मॅनेज करून देतो, आपल्याला CA. ओके, मग तो ॲन्युअल फी चार्ज करतो की मला तू 2 लाख वर्ष दे, तुझ्या कंपनीचं मी पूर्ण ऑडिट करून देणार. खूप मोठी गोष्ट आहे ना. एखाद्या कंपनीचं आपल्याला ऑडिट करायचं आहे, कंपनीत एवढा माल आला, एवढा गेला, एवढा विक्रीला गेला, ओके, एवढे रिसिप्ट्स आले, एवढे बिल्स आहे, खूप मोठी गोष्ट आहे. मग ते सगळं मॅनेज आपल्याला आता साधारण लोक तो मॅनेज करूच नाही शकत. ओके, जनरली काय होतं ना, BCom केल्यानंतर, कॉमर्स केल्यानंतर एखादा जर CAकडे जात असेल त्याला इझी जातं थोडं, कारण की कॉमर्समध्ये तेच राहतं, अकाउंटिंग, ऑडिटिंग वगैरे. इथं लक्षात. ओके, इन जनरल डिस्कशन होतं आपलं हे. यानंतर आपण स्पेशलाइज म्हणजे खूप काही कोर्सेस आहे. ओके, या एक कोर्सेसबद्दल आपण डिटेल घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, जनरली मला आज थोडा म्हणजे महाराष्ट्र CET इंजिनिअरिंगवर फोकस करायचा होता, ठीक आहे, तो फोकस मला इथं करता आलेला आहे. ठीक आहे, बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर इंजिनिअरिंग रिलेटेड महाराष्ट्र CETचे जे काही एक्झाम राहते या रिलेटेड भरपूर सारा आपला कंटेंट अवेलेबल आहे. ओके, तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.